एजुकेशन सोसाइटी अंबरनाथ पश्चिम, महात्मा गांधी विद्यालय और भाऊ साहेब परांजपे विद्यालय की संस्था के मनमानी के खिलाफ 21/12/2016 को कलेक्टर कार्यालय के सामने थाने पश्चिम में आमरण उपोषण रखा गया। इस पर उन्होंने क्या कुछ कहा, आइए देखते हैं हमारे संवाददाता जहीर शेख की रिपोर्ट। माजी आमदार श्री भाई पाटील समाज उन्नती मंडळ दुगाडपाडा तालुका भिवंडी संचलित नवसमाज विद्यामंदिर मानिवली आणि काही विठ्ठल अमृत पाटील विद्यालय निघाशी अशा संस्था 2 शाळा चालवते। त्यापैकी सध्या मी नवसमाज विद्यामंदिर मानिवली या शाळेत कार्यरत आहे। किती वर्ष कधीपर्यंत तुम्ही असा बसलेला ऑपरेशन कशासाठी आहे? सांगतो ना, मी 15/12/2016 पासून उपोषणाला बसलेला आहे। माझ्यावर 1992 पासून वेतन श्रेणी न देण्याचा अन्याय केलेला आहे। वेतन श्रेणी बीएडची वेतन श्रेणी दिली नाही। ओके वेतन ज्याला म्हणतात ती मला दिली नाही। मला डावलून काल्याबद्दल अनेक लोक भरली। शिक्षणाधिकाऱ्याकडे हरकती तक्रारी अर्ज देऊनही त्यांनी न्याय निवाडा केला नाही आणि अशी 24 वर्षे माझ्यावर अन्याय चालू आहे। त्यानंतर सेवा ज्येष्ठतेत डावललं आहे। त्यामुळे माझ्यावर मुख्याध्यापक पर्यवेक्षक ही जी पदं आहेत ती मला वंचित ठेवलेली आहेत आणि याला मूलभूत कारण आहे शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा माध्यमिक विभाग शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी। सध्या मिसाळ साहेब म्हणून ते काम बघतायत। आता हे तुम्ही आश्वासन कोण तुम्हाला आश्वासन द्यायला इकडे आले होते? शिक्षणाधिकाऱ्यातून कोणीही आलेलं नाही आणि प्रशासनामध्ये कोणी आलं तुम्हाला? ना कलेक्टर आले ना अन्य कोणी आले, कोणी आले नाही प्रशासनामध्ये आतापर्यंत नाही। 10 दिवस झाले, 10 दिवसामध्ये कोणीही आलेले नाही। खात्याने कोणी अधिकारी आले नाही आणि आमच्या संस्थेचे लोक 4 दिवस येऊन गेले पण तेही फुलातापच देतात। आज हे करतो, उद्या ते करतो असं सांगतात। कार्यवाही मला असं कोणी दिलासा पण नाही दिली? नाही, फक्त पोलिसांचं 24 तास संरक्षण आहे आणि रोज डॉक्टर तपासणीला येतात त्यांच्यामार्फत। तेवढा एक फक्त आधार आहे जगण्याचा, पण काही गॅरंटी नाही। अंबरनाथच्या दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या संस्थेच्या ज्या 5 शाळा आहेत त्यापैकी भाऊसाहेब परांजपे विद्यालयातील मी शिक्षिका आहे। आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत। आम्हाला 4 दिवस झाले, 4था दिवस आहे। या 4 दिवसामध्ये आमच्या संस्थेचे किंवा झेडपीचे कोणीही आम्हाला विचारण्यासाठी आलेले नाहीत किंवा त्यांनी काही आम्हाला काही करतो म्हणून सांगितलेलं नाही आहे। आम्हाला पदं दिली आणि पुन्हा काढून घेतली। त्यासाठी आम्ही कोर्टात गेलोय पण तुम्ही आम्हाला पदं दिली तर आम्ही मागे घेऊ, पण तेही करत नाही। आणि ही एकच मागणी नाही आहे आमची, ती वेगळीच। त्या एका केससाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहे, पण विविध मागण्या ज्या आहेत त्यातली पहिली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे नियुक्ती दिनांकानुसारच सेवा ज्येष्ठता यादी तयार झाली पाहिजे। ही शाळा अंबरनाथला आहे। ही अंबरनाथला दी एज्युकेशन सोसायटी महात्मा गांधी विद्यालय या शाळेमध्ये आहे। मला 31 वर्ष सर्व्हिसला झालेली आहेत, परंतु मला आजपर्यंत एकही पदोन्नती दिलेली नाही आहे, प्रमोशन दिलेलं नाही आहे आणि मी मागासवर्गीय आहे, SC आहे, परंतु माझ्यावर वारंवार अन्याय केला जातो आहे। पहिल्यांदा तुम्ही असा उपोषणाला बसलेला आहे? त्यापूर्वीही बसलो होतो 29 आणि 30 तारखेला याच ठिकाणी। तर आम्हाला शिक्षणाधिकारी मिसाळ सर आणि आमच्या संस्थेचे 5 लोक आले होते। त्यांनी एक पत्र दिलं की तुम्हाला 21 दिवसामध्ये तुमच्यावर झालेला अन्याय दूर करू, परंतु 21 दिवस झाले अन्याय दूर केला नाही म्हणून स्थगित केलेलं उपोषण पुन्हा आम्ही सुरू केलेलं आहे। आणि प्रमोशन मागते म्हणून माझी बदलीसुद्धा ग्रामीण भागात शहापूर या तालुक्यात केली होती। 31 वर्ष मी शहरातच आहे, पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक इथे आमच्या बदल्या वगैरे केल्या जातात आणि आम्हाला त्रास दिला जातो आणि अनेक ठिकाणी अपमानित केलं जातं। त्याचप्रमाणे आम्ही भरपूर सगळीकडे लेटर दिलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। कारवाई झालेली नाही, उलट आम्हाला असं पोलीस स्टेशनने पत्र दिलं की हे तुमचं प्रकरण शैक्षणिक विभागाशी तुम्ही संपर्क करून तिकडे मिटवा, आम्ही तुम्हाला या बाबतीत काही देऊ शकत नाही। तर आम्ही म्हटलं आम्हाला मानसिक त्रास देतात, आमच्या बदल्या करतात, आम्हाला मागासवर्गीय म्हटलं जातं। आमच्याकडून मुख्याध्यापिका कोठारी मॅडम 10,000 रुपये मागते की सेवा ज्येष्ठता यादी तुला देण्यासाठी मी 10,000 रुपये घेईन।
असे सगळे लेखी आम्ही तक्रारी करूनही आम्हाला काही न्याय मिळत नाही. त्याचप्रमाणे आम्ही जरी बाथरूमला गेलो आणि 1 मिनिट उशीर झाला तर मेमो दिला जातो. आम्ही महिला आहोत, 50पेक्षा जास्त वय आहे, तर असा मानसिक त्रास देणं हे बरोबर नाही. आणि आमचं सगळ्यांचं काम चांगलं आहे, आतापर्यंत आम्ही कधीही कामात चूक केलेली नाही आहे, कधी मेमो मिळालेला नाही आहे, पण पदोन्नती मागतो म्हणून मेमो देत आहेत. आणि या महिलेचा नवरा वारल्यानंतर या महिलेला सुद्धा त्यांनी शाळेतून 13 वर्ष 1500 रुपये 700 रुपये पगारावर ठेवलं आणि 28 एप्रिलला अचानक पत्र देऊन काढून टाकलं आणि म्हणे शासन तुम्हाला मान्यता देत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही पोसू शकत नाही. नरेंद्र कुलकर्णी नावाचे जे विश्वस्त आहेत त्यांनी हे वाक्य बोललं. आणि धनंजय जठार सगळा कारभार बघतात, भणगे सर कारभार बघतात, की जे शिक्षक आहेत. आणि धनंजय जठार हे आमच्या नंतर लागलेले आहेत नोकरीला, पण तरीसुद्धा ते 6-7 वर्ष पर्यवेक्षकाचं पद सांभाळत आहेत आणि आमच्यावर हे लोक रुबाब करतात. सेवा कनिष्ठ शिक्षकांना आम्हाला दादागिरी करायला लावतात, आम्हाला बुलेटिन देतात, आम्हाला त्रास देतात. ॲक्च्युली आम्ही मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आहोत, पण कायदेशीर बाबी अशा सगळ्या करत नाही आहेत आणि आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देऊन त्यांनी आता 3 प्रमोशन दिले. ते 3ही प्रमोशन ब्राह्मणच आहेत. जे शुरपाली म्हणून आहेत आमच्या नंतर लागलेत 88 साली, क्षीरसागर मॅडम आहेत त्या 90 साली लागलेल्या आहेत. आणि आणखीन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची बहीण जठार सरांची जी बहीण आहे अभ्यंकर मॅडम, ही लागलेली आहे 84ला, परंतु ती 5 वर्षानंतर कायम झालेली आहे. आणि तिलासुद्धा त्यांनी आता उपमुख्याध्यापक दिले आणि 1 तारखेला तिला मुख्याध्यापिका पद देणार होते. सगळी तयारी झाली होती त्यांची. तर हे जे सुरू आहे हे बिंदू नामावली त्यांनी बरोबर केलेली नाही. रोस्टरप्रमाणे पदं दिली पाहिजेत, ती देत नाही आहेत. रोस्टर बदलले, बिंदू नामावल्यामध्ये फेरफार करणं हे कायदेशीर गुन्हा आहे, ते त्यांनी केलेलं आहे. सेवा ज्येष्ठता याद्यांमध्ये आमचे नंबरवर आहेत, आम्हाला 24, 25, 26, 29 नंबरवर आणलेलं आहे, जे आम्ही 1, 2, 3 नंबरवर आहोत. आम्ही 1, 2, 3 नंबरवर आहोत. सेवा ज्येष्ठता याद्या ह्या नियुक्ती दिनांकप्रमाणे करायच्या असतात, परंतु त्यांनी मनमानी कारभाराने खालचे वर वरचे खाली असं केलं आहे. आणि आम्हाला सेवा कनिष्ठ 8-8, 10-10 वर्ष असलेले लोक आमच्यावर येऊन राज्य खात आहेत, एक प्रकारे आम्हाला बॉसिंग करतायत, कारण आम्ही मागासवर्गीय आहोत. आम्ही जर ब्राह्मण असतो तर हे केलं नसतं त्यांनी, हे आम्हाला दिसतंय, हे आम्हाला जाणवते. आणि 80 वर्षात महात्मा गांधी विद्यालयामध्ये एकही SC मुख्याध्यापक झालेला नाही, एकही SC मुख्याध्यापक झालेला नाही, असं सगळं आहे. आणि ही शाळा RSS प्रणीत आहे, RSSचे लोक चांगले आहेत, सगळे लोक चांगलं काम करतात, परंतु ही 2-4 डोकी जी आहेत ही अतिशय वाईट आहेत आणि ही आम्हाला त्रास देतात. तुम्ही मागासवर्गीय आहात असं बोललं जातं. काय संदेश द्यायचा आहे? संदेश आम्हाला आज द्यायचा आहे की नियमानुसार, बिंदू नामावलीनुसार, नियुक्तीनुसार योग्य तो न्याय द्यावा. या बाईला लेटर द्यावं, हिला हजर करून द्यावं. हिला हंगामी कसं म्हटलं जातं, ही हंगामी नाही आहे. नवऱ्याच्या जागेवर एखादी महिला जेव्हा काम करते तेव्हा ती कायम झाली पाहिजे. तिला कायम करायचं सोडाच, तुला आम्ही पोसू शकत नाही असं नरेंद्र कुलकर्णी भर सभेत बोलतात.